नमस्कार, मी पूजा स्वागत करते आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी सांगेन, माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवे असाल, नव्याने व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ बनवते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं असेल तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा, घंटीवर क्लिक करा, म्हणजे जे माझे व्हिडिओज येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। थंबनेल पाहून आजचा व्हिडिओचा विषय तुम्हाला समजलाच असेल, तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर चरबी म्हणजे काय? आपण जर जास्त गोड पदार्थ, जास्त तेलकट मसालेयुक्त जर पदार्थ खाल्ले तर ते पचत नाहीत, त्यामुळे त्याची एक्स्ट्रा लेअर आपल्या शरीराभोवती जमा होते, म्हणजे चरबी। तर शरीराभोवती असलेली जी चरबी, एक्स्ट्रा जो फॅट असतो, तर ते कमी करण्यासाठी मी काही पॉइंट सांगणार आहे, म्हणजे काही घरगुती उपाय। तर चरबी कशामुळे वाढते आणि ती कशी कमी करता येईल हे मी सांगणार आहे। तर आपला पहिला पॉइंट आहे साखर। आहारामध्ये साखरेचे प्रमाण कमी करणे। तर एकदम साखर कोणीही कमी करू नाही शकत आहे। तर जिथे आपण एक्स्ट्रा गोड खातोय, जिथे 2 टाइम चहा पितो तिथे 1 टाइम चहा प्यायचा। दिवसभरामध्ये कसं कमी गोड खाता येईल ते बघायचं। एखादा पदार्थ जास्त गोड असेल तर तो कमी क्वांटिटीमध्ये खाण्याचा प्रयत्न करायचा, कारण साखर ही प्रोसेस्ड असते, ती जेव्हा आहारामध्ये येते तेव्हा ते हानिकारक ठरते आपल्या शरीरासाठी। त्यामुळे साखरेचे जेवढे पदार्थ कमी खाल तेवढं ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे। प्लस साखरेमुळे चरबी ही जास्त वाढायला मदत होते। काहींना जास्त गोड खायला आवडतं, म्हणजे ती सवयच असते जास्त गोड खायची, मग त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी आहे ना ऑप्शन, तुम्ही गुळ खाऊ शकता। साखरेऐवजी गुळाचा उपयोग करायचा, कारण गुळाने कोणतेही साईड इफेक्ट नाही होणार आहे, ते गुळ शरीरासाठी चांगलाच आहे। आहारात साखरेचं प्रमाण जर कमी करताय तर आपोआप चरबी कमी होऊ शकते। तर दुसरा पॉइंट आहे प्रोसेस्ड फूड, प्रिझर्वेटिव्ह फूड। तर आपण जे बाहेर जंक फूड खातो, मसालेयुक्त तळलेले पदार्थ, तर ते कमी करायचं, कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात, केमिकल युक्त असतात ते पदार्थ। त्याचा आपल्या शरीराला फायदा कमी पण नुकसान जास्त होत असतं, कारण ते पदार्थ सर्व मैद्यापासून बनवलेले असते आणि मैदा आपल्या शरीरासाठी चांगला नाही। त्यामुळे असे पदार्थ खाणं कमी करायचं। एकदम तर कोणती गोष्ट बंद नाही करू शकत आहे, पण हळूहळू प्रमाण आपण कमी करू शकतो। त्यामुळे घरीच सकस आहार घ्यायचा प्रयत्न करायचा। ज्या पदार्थांमुळे अपचन होत नाही असा समतोल आहार घ्यायचा। रोजच्या आहारामध्ये जर आपण समतोल ठेवून जर अन्न खातोय तर त्यामुळे अनावश्यक शरीरामध्ये जी अनावश्यक चरबी आहे ती आपोआप कमी होण्यास मदत होते। तर तिसरा पॉइंट आहे गरम पाणी। तर गरम पाणी पिणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। तर गरम पाणी म्हणजे जास्त गरम नाही, उकळलेलं नाही, तर कोमट पाणी। काही जणांना कोमट पाणी, गरम पाणी प्यायला आवडतच नाही, अजिबातच आवडत नाही, म्हणजे त्यांना ती सवयच नसते गरम पाण्याची। तर त्याने दिवसभर राहिलं, पण सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू जर पिळला तर चांगलंच आहे, नाहीतर मग कोमट पाणी 1 ग्लास सकाळी उठल्यानंतर प्यायचं आणि रात्री झोपण्याच्या आधी 1 ग्लास प्यायचं। तर तुम्ही गरम पाणी पिऊन बघा, 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल। बॉडीमध्ये जी एक्स्ट्रा फॅट असते ती गरम पाण्याने मेल्ट होते। गरम पाण्यामध्ये एवढी क्षमता असते की ते आपल्या शरीरामधील चरबी वितळू शकते। दिवसभर कोमट पाणी पिलं तर चांगलंच आहे, तुम्हाला आपोआप चरबी कमी झालेली दिसेल। तर आपला चौथा पॉइंट आहे पुरेशी झोप। तर पुरेशी झोप हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतेच। कमी झोप घेतल्याने आपल्या बॉडीवर त्याचा इफेक्ट होतोच, पण अत्यावश्यक झोप घेतली तर त्याचा जास्त परिणाम आपल्या बॉडीवर दिसून येतो, स्थूलपणा वाढतो। त्यामुळे पुरेशी झोप घेणं बेटर आहे। आपला लास्ट पॉइंट आहे व्यायाम, एक्सरसाइज, योगा। तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। जर शरीराची हालचालच नसेल तर जास्त फॅट वाढते। त्यामुळे दिवसभरात कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपण स्वतःसाठी काढलीच पाहिजे। त्यामध्ये शरीराची पूर्ण हालचाल होईल असा एखादा व्यायामाचा प्रकार, एक्सरसाइज एखादी करायला हवी। तसंच योगाचा एखादा प्रकार, योगासनं केली पाहिजेत। काही लेडीजना वर्किंगमुळे थोडाही टाइम भेटत नाही स्वतःसाठी, एक्सरसाइजसाठी, तर त्यांनी अर्धा तास तरी चालायला हवं, कारण वॉक केल्यामुळेही आपल्या बॉडीमध्ये जे एक्स्ट्रा फॅट असतं ते कमी होऊ शकतं। त्यामुळे अर्धा तास तरी चाललं पाहिजे सकाळ संध्याकाळ। मी हे जे पॉइंट सांगितले ते तुम्ही करून बघा, एक एक्सपेरिमेंट म्हणून करून बघा, तुम्हाला आपोआप 2 ते 3 महिन्यामध्ये फरक जाणवेल। बॉडीवर जी अनावश्यक जी आहे फॅट, चरबी, ती आपोआप कमी होऊन जाईल। मीही या सर्व गोष्टी करते। काही जण वजन कमी करण्यासाठी वगैरे मेडिसिन्स, ट्रीटमेंट घेतात, त्याची काहीच गरज नाहीये ना, नैसर्गिक पद्धतीने पण आपण वजन कमी करू शकतो। तर हे सर्व पॉइंट तुम्हाला कसे वाटले, याचा जराही जर फायदा वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कारण जर तुम्ही लाईक शेअर करताय तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील। आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद।